अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 6,000 रुपये नाही 8,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय आम्ही ते करून दाखवलं. आज सोयाबीनला आम्ही 8,000 रुपये भाव दिला. अध्यक्ष महोदय, जरी तुमच्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन नसलं म्हणजे काय झालं, सरकारकडे गोदाम भरलेले आहेत. म्हणून अध्यक्ष महोदय, सरकारने आमच्या सोयाबीनला 6,000 रुपये भाव दिला. अध्यक्ष महोदय, आम्ही सांगितलं होतं जर आमचं सरकार आलं खाली आणि वरी, जर सरकार आलं खाली आणि वरी म्हणजे केंद्रात आणि राज्यात जर सरकार आलं, तर तुम्ही दुसरा अर्थ काढू नका बरं का. केंद्रात आणि राज्यात जर आमचं सरकार आलं, भाजप सरकार जर आलं, तर अध्यक्ष महोदय आम्ही बेरोजगाराला संधी देऊ, बेरोजगाराला तरुणांना नोकरी देऊ, त्या व्यवसाय करण्यासाठी संधी देऊ. आणि अध्यक्ष महोदय, आम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आम्ही करून दाखवलेलं आहे. आज जरी नाही झालं तर 2029ला निश्चित आम्ही करून दाखवू. अध्यक्ष महोदय, आमचं आश्वासन असणार आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही परत सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या तुरीला चांगला भाव देऊ. अध्यक्ष महोदय, आज तुमच्या घरातील तूर झाली म्हणजे काय झालं, आज आम्ही शेतकऱ्यांच्या तुरीला 8,000 रुपये भाव दिला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आम्ही आश्वासन दिलं होतं. अध्यक्ष महोदय, ते आम्ही आश्वासन आता पाळतोय. अध्यक्ष महोदय, आम्ही 2 लाख रुपयाची कर्जमाफी शेतकऱ्यांना देणार आहोत. आणि त्याचबरोबर जे शेतकरी रेग्युलर बँकेचं कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान दिलं. अध्यक्ष महोदय, जरी तुमच्या बँकेचे खाते गोठवलेले असेल म्हणजे मग काय झालं, तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. जरी तुमचे 20-30 हजार रुपये त्या खात्यावरती जमा झालेले असतील ते आम्ही काटून घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला कर्जमाफी देऊ. अध्यक्ष महोदय, आमचं आश्वासन असणार आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही सगळ्या गोष्टी बोलल्या त्या करून दाखवलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, आता जरी आम्ही दळणवळणाची जी काही व्यवस्था असेल, रोडची व्यवस्था असेल, ही आम्ही देखील केलेली आहे. आतापर्यंत काँग्रेस सरकारने कोणतेही काम केलं नव्हतं. 75 वर्षात काँग्रेस सरकारने जे काही भ्रष्टाचार केला तो आम्ही भ्रष्टाचार दूर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्यातले नेते काँग्रेसचे असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील, आमच्या पक्षात आल्यानंतर 3 झाले आणि त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार आला नाही. अध्यक्ष महोदय, म्हणून म्हणतो आम्ही सरकारने भरपूर काही केलं देशाच्या हितासाठी. लॉकडाऊन सुद्धा लावण्यात येणार आहे. आता देश हितासाठी ज्या पद्धतीने डिझेल आणि पेट्रोलच्या रांगा लागलेल्या आहेत, अध्यक्ष महोदय, हे महत्वाचं असणार आहे. अध्यक्ष महोदय, लोक डिझेल चोरतात, लोक पेट्रोल चोरतात, लोक घरात साठा करतायत. अध्यक्ष महोदय, म्हणून आम्ही आता ट्रॅक्टरची जी काही आरसी बुक असेल ती मागवलेली आहे. आणि अध्यक्ष महोदय, आम्ही पेट्रोल पंपावरती रांगा लावलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी ट्रॅक्टर असेल, शाळेच्या मुलाच्या बस असतील. अध्यक्ष महोदय, एखादी 4 व्हीलर आदेश असेल. अध्यक्ष महोदय, एखादा ट्रॅक्टर आपला JCB असेल. अध्यक्ष महोदय, ऑटो असेल. अध्यक्ष महोदय, आम्ही रांगेला लावलेले आहे. अध्यक्ष महोदय, तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकून दिलं जाईल आणि त्यानंतर तुम्ही गावाकडे जायचं. त्यातलं 20 लिटरातलं 10 लिटर तुमचं जळणार. अध्यक्ष महोदय, आणि त्यानंतर तुम्ही पेरणी करायची. अध्यक्ष महोदय, आणि परत डिझेल नेण्यासाठी यायचं. अध्यक्ष महोदय, हे आमचे भाजपचे काम आहेत. अध्यक्ष महोदय, आम्ही जे सांगितलं ते करून दाखवलेले. अध्यक्ष महोदय, आम्ही कुठेही कमी पडलो नाही. अध्यक्ष महोदय, आमचं आश्वासन असणार आहे. शेतकऱ्यांना आम्ही चांगला न्याय देऊ, शेतकऱ्यांना आम्ही चांगलं दिवस दाखवू. आणि अध्यक्ष महोदय, मोदी सरकार हे सब कुछ मुमकिन है. अध्यक्ष महोदय, आम्ही जे म्हणतो ते करून दाखवतो. अध्यक्ष महोदय, आता तुम्हाला काय वाटतंय आमच्या कामाच्या संदर्भात, नक्कीच कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.